अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात मोठी माहिती समोर येते। एअर इंडियाचं विमान पायलटनं मुद्दाम पाडलं का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय आणि इंधन स्विचही जाणीवपूर्वक बंद केलं गेलं होतं का? विमान अपघाताचा असा तपास करणाऱ्या पथकानं निष्कर्ष काढलेला आहे आणि असा दावा इटालियन वृत्तपत्र कुरियर डेला सेराने दावा केला। एअर इंडियाच्या अहमदाबाद येथील विमान अपघाताचा तपास करणाऱ्या पथकानं असा निष्कर्ष काढला आहे की दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे नसून इंजिन इंधन नियंत्रण स्विचेस जाणून बुजून बंद केल्यामुळे घडली आहे असा दावा पुढे येतो। दरम्यान विशाल भांगरे हवाई वाहतूक तज्ञ यांनी काही वेळापूर्वी पुढारी न्यूजशी संवाद साधला या बाबतीत। बघूया ते काय सांगतात। बद्दलचा जो अहवाल आता जो काही समोर आलेला आहे, पण पायलट हा एक प्रोफेशनल व्यक्ती असतो आणि त्याच्यातले जे पायलट होते ते फार अनुभवी पायलट होते आणि ते अशी गोडचूक करणार नाही आणि तशी परिस्थिती किंवा तशा ज्या काही अहवाल आले असतील तर त्या सगळ्या विविध कमिट्यांचे जे अहवाल ज्यावेळेस त्याची एक फाळणी तयार होईल त्यानंतर त्याच्यावर ते भाष्य करतील आणि पायलट हा एक जबाबदार व्यक्ती असतो। त्यातल्या त्यात ते जे विमान होतं 171 हे अगदी मोठं विमान होतं, इंटरनॅशनल विमान होतं। त्याच्यामुळे त्या पातळी सुद्धा पायलटला पोहोचायला फार प्रदीर्घ अभ्यास आणि सगळं केल्यावरच त्याला ते हाताळण्याची परवानगी किंवा त्याचं प्रमोशन केलं जातं। त्याच्यामुळे ही बाब अगदी म्हणजे चुकीची बाब असं माझा निषेध येईल त्यामध्ये ऍज अ पायलट प्रोफेशन म्हणून सुद्धा। मग जरी त्याच्यात अहवालात जरी नोंद आता त्याच्यात येत असेल किंवा ज्या त्या कमिटीने त्याचा अहवाल इंटरनॅशनलने दिला जरी असेल तरी त्याच्यामध्ये त्याचं एक प्रोसिजर असतं त्या सिस्टमला बंद करायचं, सुरू करायचं आणि एक रन ऑफ टेक ऑफच्या पोझिशनला ते अगदी फ्यू सेकंडमध्ये ते 40 सेकंडमध्ये झालेला प्रकार आहे तो, जे आपण त्या व्हिडिओ क्लिपिंगद्वारे पण असं निदर्शन आलं की एक टेक ऑफ गेल्यावर ज्याला थ्रस्ट लागणारा होता तो थ्रस्ट कुठेतरी कमी झालेला असं आढळून आलेलं मी मागच्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यात अहवाल सांगितलेला आहे। आणि आता जो काही अहवाल आलेला आहे त्या अहवालावर परत त्याचा एक फायनल अहवाल किंवा त्याची अजून सेमिस्टर त्याच्यात अहवाल इतर कमिटीकडनं येतील आणि आपल्याकडनं सुद्धा त्याच्यावर आमच्या पायलट असोसिएशनने सुद्धा त्याचा निषेध केलेला आहे।